ताईचं कीर्तन आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकलेलंच आहे, कारण ताईच्या प्रत्येक शब्दांना अमरत्वाचं वरदान आहे, अमरत्वाचं वरदान आहे. पुन्हा एकदा धन्यवाद ताई. त्याचप्रमाणे आजचा हा कीर्तनरूपी सोहळा पाहून मला या ठिकाणी एका कवितेच्या ओळी आठवतात. ताईंनी सांगितलं की आज या ठिकाणी प्रतीक पंढरी निर्माण झालेली आहे आणि मी आवर्जून या ठिकाणी सांगतो ताई की या ठिकाणी प्रतीक पंढरपूर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आमचे बंधू श्रीकृष्ण पांडुरंग ढाकणे आणि गोविंद पांडुरंग ढाकणे हे दोघं आळंदी येथे उद्योजक आहेत. म्हणूनच आमच्या गावामध्ये पंढरी निर्माण झालेले आहे. आणि एवढंच म्हणेन, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, वाळवंटाचा किनारा पावला मी धन्य झाला. सप्तरंगाच्या सरीने आसमंत भिजून गेला, सप्तरंगाच्या सरीने आसमंत भिजून गेला, अंतरीच्या पाहुण्यांच्या दर्शनाचा योग आला. भाग्य मुझे थोर झाले आनंदाचा क्षण आला, भाग्य मुझे थोर झाले आनंदाचा क्षण आला. भेट होता साधू संतांची असोरंबा नगरीमध्ये, पंढरीचा योग आला, पंढरीचा योग आला. तुमच्या धन्यवाद आहे. यानंतर ज्यांची आपण कीर्तनरूपी चाल म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी संबंध महाराष्ट्राला चालीचं वेळ लावलं, तसे हरिभक्त परायण कैलास महाराज पवार, त्याचप्रमाणे गायनाचार्य ओंकार महाराज जगताप. आणि या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आमच्याकडे कीर्तनकार ताई पण आले होते, खूप मोठमोठे कीर्तनकार आले, परंतु आज या ठिकाणी जे गायनाचार्य आणि मृदंगाचार्य ओंकार महाराज कागदे हे जे उपलब्ध झाले ते मात्र निश्चितपणे आषाढी एकादशी निमित्त आमच्या गावाचं भाग्य म्हणावं लागेल. कारण आजच्या दिवशी या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेला आहे. आम्ही पाहत होतो की सर्वांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आनंदाचं असं वातावरण होतं. त्याचप्रमाणे ताईचे पतिराज हरिभक्त परायण अभिमन्यू महाराज आंधळे यांचे